महत्वाचे मानले जाते या किशोर पाटील ठीक आहे TV9 मराठी या इलेक्ट्रॉनिक माध्यमात ते कार्यरत आहे ते सहपरिवार हा सन्मान या ठिकाणी स्वीकारत आहे। TV9 मराठी किशोर पाटील यानंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमातील साम TV याचे या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि शाल देऊन या ठिकाणी पुरस्कार दिला। संजू यानंतर आजच्या या युगामध्ये सगळ्यात जास्त कोणाला कोणी घाबरत असेल तर पत्रकारांना घाबरत, तर जास्त आम्हाला लोकांना घाबरावं लागते। पण आम्हाला मार्गदर्शन मिळण्याकरता सुद्धा आपल्याकडनं संधी मिळत असते। आमच्या विरुद्ध एखादी चांगली बातमी येणे म्हणजे आम्हाला दुरुस्तीच्या मार्गाकरता केलेली ती एक प्रकारची सूचना असते। त्यामुळे तुम्ही बातम्या कशा फिरवतात आम्हाला माहिती, कळते, समजते, वाटते, दिसते, आणि त्याच्यामध्ये आम्ही काहीच करू शकत नाही। आपण काही कन्फर्मेशन दिलेलं नसते, असे आम्हाला समजते, असे आम्हाला वाटते, आम्हाला असे कळते, आम्हाला समजून जाते की हे पक्के आपल्या मागे असते। असं आपणही जे काम करतात ते समाजसेवेचंच काम आहे असं म्हणतात। ते नेहमी प्रत्येक बातम्यात मी लहानपणापासून ऐकत आलो की चौथा स्तंभ आपण आहात। प्रत्येक धंद्यामध्ये स्पर्धा आहे, आता आमच्यात नाही का? यावेळेस तर एवढी स्पर्धा होती की बंपर मेजॉरिटी आल्यामुळे 4.25 आमदारामध्ये एक मंत्री व्हायचा, पण यावेळेस 7.25 आमदारामध्ये एक मंत्री आहे। म्हणजे स्पर्धा वाढली आहे, सगळीकडे वाढली। आणि जसं आता आमचं नवीन सरकार आलंय तसं महापालिकेमध्ये नवीन सरकार आलंय, पटवून ठेवा कोण निवडून येणार आहे। म्हणजे कारण की तुमच्यावरच कार्यक्रम असतो आमचा बऱ्यापैकी। म्हणजे मला तरी असं वाटतं की तुमच्या काही लोकांना घरं नाही, ही स्थिती आहे साहेब, ही परिस्थिती आहे। तर मला तरी असं वाटतं की शहरामध्ये जर तशी गरज पडली तर महापालिका गठन झाल्यानंतर आमच्यासारख्या मंत्र्याची काही गरज पडली तर 100% आम्ही तुम्हाला या ठिकाणी मदत करू, ही खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो। खबरों का वो चिराग है जो अंधेरे में रोशनी लाता है और सच्चाई की राह पर चलकर समाज को राह दिखाता है। तुम्ही ते दाखवणार आहे आम्हाला, ते दिशा आम्हाला दाखवणार आहे। मी आपल्या सगळ्यांना खूप खूप पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो। आता इतकं चांगलं बोलतोय तर माझ्याही चांगल्या बातम्या पुढे छापा, एवढी अपेक्षा करतो आणि माझे लांबलेले 2 शब्द संपवतो।